अगं चल ना, अगं मला तुला काहीतरी द्यायचंय. अगं चल ना. अरे साहिल राहू दे ना, घरी कशाला? अगं प्लीज ना, चल ना अरे ग. नंतर दे ना. अगं खूप महत्वाचं आहे, चल ना प्लीज. काय एवढं त्याच्यात, राहू दे. अगं चल ग, महत्वाची वस्तू आहे, चल ना. अरे काय? अरे आज लवकर कसं काय आलास? अरे, अरे. हाय काकू. हाय, कशी आहेस? मस्त. काय अभ्यास कसा चालू आहे? हा, छान चाललंय. त्याचं काय ग? तरी खोड वगैरे काढलीये ग? नाही, प्रोजेक्ट साठी आलो आम्ही. ओ अच्छा, म्हणजे रात्रभर हा प्रोजेक्ट करत होता? तुला काही हवंय का ग? मी जरा बघून येऊ का त्याला? तो जा की. साहिल, साहिल काय करतोयस? अरे भाऊ, का पसारा मांडलास सगळा? यार कुठे गेलं ते? आठव नक्की कुठे ठेवलेलंस? बोल ना. अरे हळू हळू. अरे कुठे कुठे ठेवलेलंस? साहिल हळू. इथे इकडच्या कुठच्या पुस्तकांमध्ये आहे का? बघ जरा, बघ बघ. सांग तरी. हे नाहीये काय, आठव कुठे? साहिल कुठे चाललायस? हे काय करतोयस तू? मी तुला मदत मदत? झालं 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 हे काय झालं संपलं संपलं संपलं. तू का आलायस रे किचन मध्ये? माझी सगळी कामं वाढवून ठेवतोस ना तू. अगं एक दिवस असा नाही गेला की तू माझी कामं वाढवली नाहीस. हे बघ, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तर म्हटलं तुला मदत करावी, तेवढंच तुला हवं नाही का? ही अशी मदत. हो मग काय. आणि असं सिंक जवळ नको. मी नेहमीसाठी ठेवलंय का? थोड्या वेळ ठेवतो तिकडे, तू जा, मी ठेवतो. हा बरं ठेव, पण हा. प्लीज आता नीट ठेव. अगदी. आजोबा, माझं ते पाहिलं का हो तुम्ही? आजोबा, पाहिलं का हो? काय अहो ते नाही का, मी रात्र रात्र जागून करत होतो. काय जाऊ द्या. ए साहिल, हे बघ, हे का रे ते? नाही. बघ, ह्याच्यात नाही बघितलं हे. नाही का? हे इथे वरती कुठे असेल का? अगं माहित नाही ग. हे बघ कुठे. साहिल, मला असं- मला ना खरंच कंटाळा येतो तू घरी असलास. फक्त कामं वाढवून ठेवतोस माझी, दुसरं काही नाही. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तू माझा हेतू समजून घे ना. म्हणजे नाही, तुझा हेतू चांगलाच असतो रे. कामं वाढवून ठेवतोस, त्याचं काय? काय कामं वाढले? अगं फक्त म्हणजे भाजी अशी ताट पडलं त्यात. फक्त भाजी? फक्त भाजी होती का ती? तुला आवडतं म्हणून व्हॅलेंटाईन डे ला मुद्दाम पराठे करत होते ना मी. फक्त भाजी म्हणे, त्याला काहीच व्हॅल्यू नाहीये का म्हणजे? अगं तू हे बघ, रडू नको. आपण वाटलंच ना, आपण हॉटेलला जाऊ पराठे खायला. हा? मग तर झालं. चुकलं चुकलं खरंच. म्हणजे कान पकडू का की उठाभाषा काढू? ऐक ऐक ऐक, हे बघ हे बघ, मी नेहमी चुका करतो, मान्य आहे. हा? आता बघ बाबा, म्हणजे ही चूक आहे की बरोबर आहे, तू ठरव. बघ काय, नेहमी चुका करतो, काय कळत नाही मला काय करावं. छी, घाण आहे, खूपच घाण आहे. छान. चांगलं आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.
वाव. बरं ठीक आहे, तू आता हे ट्राय कर, मी पराठे करून येते. हं? येस येस येस. नाहीच मिळत आहे. बरं काय बायको, कसं वाटतंय कुर्ता? वा, मस्त दिसतोय रे तुला. मग मग चॉईस कोणाचा आहे? अच्छा, सगळं तुमचंच. हा? चल आता मस्तपैकी पराठे बनव, असे बटर मध्ये तरंगले पाहिजे. हा? मग आपण संध्याकाळी याच ड्रेस मध्ये छान एखाद्या रेस्टॉरंटला जाऊया. ओ, ओके? हे असं? हा, त्याला सांगेल कोणी विचारलं तर, की बायकोनी फक्त कुर्ताच दिला, पैजामा काही मिळाले नाही गिफ्ट म्हणून, त्यामुळे छान हवेत मस्तपैकी शी, छान. घाल ना पैजामा. हा घालेल घालेल, पण एका अटीवर. कोणत्या? इकडे तुला हं. हे घालून यावं. I love you. I love So, I love you all. आय लव्ह यू. मोरे, सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डे हा यावर्षीचा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण व्हॅलेंटाईन्स डेला मी माझ्या प्रेमासोबत असणार आहे, म्हणजे माझ्या नाटकाबरोबर. माझ्या नाटकाचा प्रयोग आहे. व्हॅलेंटाईन्स डे या दिवसाबद्दल म्हणजे हा दिवस माझ्या आयुष्यात आपोआप महत्त्वाचा झाला आहे, कारण माझ्या बायकोचा भक्तीचा वाढदिवसच 14 फेब्रुवारी असतो. सो मला एक वेगळा व्हॅलेंटाईन डे असं काही वेगळा साजरा करावा असा वाटत नाही. तो आपोआप माझ्या आयुष्यात गेली 3 वर्ष आपोआप साजरा होतोय. सो व्हॅलेंटाईन खूप जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांच्याच, पण दिवस असा एकमेव दिवस माझ्यासाठी व्हॅलेंटाईन आहे असं फार कमी घडतं. कारण की सरप्राईजचा बादशाह असं त्याचं नाव आहे, तो माझा नवरा आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी कोणी स्पेशल व्यक्ती व्हॅलेंटाईन असेल असं मला वाटत नाही. ही सगळीच माणसं आपल्यासाठी व्हॅलेंटाईन्स असतात. प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असावा. भरपूर प्रेम करा. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. खरं तर आम्ही या वयात होतो जेव्हा व्हॅलेंटाईन मला बोलता पण येत नव्हतं, तेव्हा व्हॅलेंटाईन पहिल्यांदा मी शब्द ऐकला. माझ्या व्हॅलेंटाईन्स आहेत माझी आई आणि माझी मुलगी जुलिया. आय लव्ह यू. शॉर्ट फिल्म